वसमत येथील श्री करबसय्या गुरु ईश्वरय्या लाशिनमठ संस्थानच्या मालकीच्या वादग्रस्त जमिनीवर प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन आणि बांधकाम कारवाईला तत्काळ स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी मठाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह राज्य शासन व स्थानिक प्रशासनाला तातडीचे निवेदन सादर करण्यात आले असून 5 ऑगस्ट 2026 रोजी होणारा भूमिपूजन सोहळा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने परस्पर काम सुरू केल्यास मठाच्या धार्मिक व वैधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी अनिश्चितकालीन आमरण उपोषणासह शांततापूर्ण आणि संविधानिक आंदोलन छेडण्यात येईल। ही भूमिका धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून अंतिम निर्णय देण्यापूर्वी कोणतेही बांधकाम झाल्यास लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। हे निवेदन केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया व रक्षा खडसे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री, हिंगोलीचे खासदार, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी हिंगोली, जिल्हा क्रीडा अधिकारी, पोलीस अधीक्षक हिंगोली, तहसीलदार वसमत आणि शहर पोलीस ठाणे वसमत यांना पाठवण्यात आले आहे। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। वसमत शहर स्थित जिल्हा परिषद मैदान ज्याला म्हणतात ते सर्व नंबर 140, 41 आणि 42 ही सरकारी शाळेच्या नावे 7/12 आहे। 1893 मध्ये लाशिनमठ संस्थान, सिद्धेश्वर मठ संस्थानचे गुरुवर्य यांनी 1893 मध्ये तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी शाळेसाठी शिक्षणासाठी ती जागा मागितली होती। त्यांच्या मागणीनुसार मठाधिपतींनी त्यावेळेस 12 एकर 3 गुंठे जागा त्यांना दिली, पण 21 गुंठ्यामध्ये पूर्वजांच्या समाध्या आणि विहीर असं ते प्राचीन असल्यामुळे अवशेष त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी तेवढी समाधीची जागा 21 गुंठे सोडून 12 एकर 3 गुंठे 40, 41, 40 आणि 42 मधील जमीन दान म्हणून शाळेसाठी दिली आणि त्याच्यावर याचा उपयोग शाळेसाठीच व्हावा, दुसरा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी सिद्ध होऊ नये। आणि 21 गुंठे जागा ही मठालाच 1923 पर्यंत ही मठाच्याच नावे वर्ग 2 मध्ये होतं इथे आणि त्या माध्यमातून त्याचा ऑब्लिक करून 21 गुंठे स्वतंत्र जागा होती। पण स्वातंत्र्यानंतर मग त्या ठिकाणी समाजकंटकाच्या माध्यमातून समाधी उद्ध्वस्त करण्यात आली, विहीर बुजवण्यात आली आणि त्या ठिकाणी अतिक्रमणाचा एक प्रकारे सुरू झाला आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी 7/12 सुद्धा 21 गुंठे मठाच्या नावाने जी होती ते पुन्हा खसरा पत्रकाने 7/12 शाळेच्या नावे आलेलं आहे। आणि आमचं म्हणणं एवढं आहे का तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा कुठल्याही प्रकारचं थोट असं विविध कार्य त्या ठिकाणी होऊ नये। शाळेच्या माध्यमातून तिथे शिक्षणाचं कार्य व्हावं आणि मठाने जे 21 गुंठे जागा राखून ठेवलेली आहे सर्व नंबर 142 मधील ती जागा समाधीची सुरक्षित करून त्याचा स्वतंत्र 7/12 करून नंतरच त्यांनी आपले जे शिक्षणाचं जे काही बांधकाम किंवा ज्या काही त्या ठिकाणी त्यांना कार्य करायचं आहे ते करू शकतात। त्या ठिकाणी जे काही आपण शाळा किंवा जे काही आपण संस्था जे काही क्रीडांगण आपण करत आहे याचे मूळ मालक जे आहे ते करमळय्या गुरु करबसय्या लाशिनमठ संस्थान वसमत आहे। तर आपण जे काय कार्य केलं ते 12 एकर 3 गुंठ्यामध्ये तिथे जे काही आपलं शिक्षणाच्या माध्यमातून कार्य कराल त्याला कमळय्या गुरु करबसय्या यांचं नामाभिधान द्यावं आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वे नंबर 139 मधले 21 गुंठे मठाच्या नावे केल्यानंतर मग त्या ठिकाणी करावं, एवढंच आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि आमचा सर्वे नंबर 142 मधील 21 गुंठे जागा मठाच्या नावे समाधी स्थळ सुरक्षित करून स्वतंत्र केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण व बांधकाम त्या ठिकाणी करण्यात येऊ नये, अन्यथा समाज बांधव व मठाधिपती सर्व साधू संत या ठिकाणी एकत्र येतील, धरणे आंदोलन करतील, उपोषणे करतील, अन्नत्याग करतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जे या ठिकाणी त्या जागा आणि समाजाचे पवित्र स्थान, धर्माची भावना दुखावू नये, श्रद्धेचं ते स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ इतकंच या ठिकाणी सांगतो। आणि सर्वांना या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला व राजकीय मंडळीला विनंती करतो का ते धार्मिक बाब आहे, समाजाची बाब आहे, प्रतिष्ठेची बाब आहे, श्रद्धा त्या ठिकाणी होऊन त्या समाधी स्थळाची अवहेलना होऊ नये, तिथे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये। 21 गुंठे जागा वगळून बाकीच्या जागी आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जे करता येईल ते करा। 12 एकर 3 गुंठ्याला आमचा विरोध नाही, पण 21 गुंठे स्वतंत्र मठाच्या नावे होऊन सुरक्षित झाल्याशिवाय मात्र तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा अतिक्रमण, खड्डे वगैरे करणे काहीही करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही करू।